हिंगोलीच्या वसमत तालुक्यामध्ये भेंडेगाव फाट्याजवळच्या एक किलोमीटर रस्त्यावर खरंतर खड्डे पडलेले आहेत। त्यामुळे वाहन चालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय। नांदेड जिंतूर राज्य महामार्गावर भेंडेगाव फाट्याजवळ खड्डे पडल्याने रस्त्याची अक्षरशः चाळ झालेली आहे। या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतला आपले प्रतिनिधी गजानन वाणी यांनी। नांदेड जिंतूर रस्त्यावरती जे आहे ते मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याचं पाहायला मिळते। बघू शकता की अनेक ठिकाणी जिंतूर नांदेड महामार्गाचं सध्या काम करण्यात आलेलं आहे, मात्र अनेक ठिकाणी ठिकठिकाणी जे आहे ते काम रखडल्यामुळे या ठिकाणी अशा प्रकारे खड्डे पडलेले आहेत। बघू शकता की संपूर्ण या ठिकाणी जे आहे ते रस्त्याची चाळण झालेली आहे। अनेक वेळा या रखडलेल्या रस्त्याचं काम करायचं, मात्र अनेक वेळा मागणी करून देखील या ठिकाणी जे आहे ते प्रशासन दुर्लक्ष करताना पाहायला मिळते। बघू शकता की कशा प्रकारे वाहन चालकांना या खड्ड्यामधून जे आहे ते कसरत करत प्रवास करावा लागतोय। बघू शकता की संपूर्ण सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत आणि या ठिकाणी खड्डे पडल्यामुळे संपूर्ण खड्ड्यामध्ये पावसाचं पाणी साचलेलं आहे आणि त्यामुळे वाहन चालकांना या खड्ड्याचा अंदाज येत नाही। या ठिकाणी अनेक वेळा असे अपघात झाले, मात्र अनेक वेळा अपघात होऊन देखील जे आहे ते प्रशासन याकडे दुर्लक्ष करताना पाहायला मिळते। अनेक वेळा इथे स्थानिकांनी जे आहे ते आंदोलनाची हाक दिली होती, मात्र अनेक वेळा आंदोलनाची हाक देऊन देखील प्रशासन जे आहे ते या ठिकाणी या मागणीला जे चिराची टोपी दाखवताना पाहायला मिळते। अनेक वेळा या खड्ड्यावरती अपघात झालेले आहेत आणि मोठमोठे खड्डे पडल्यामुळे आता तरी प्रशासनाने जागं व्हावं आणि या रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी करताना पाहायला मिळते। आता लवकरात लवकर या रस्त्याचं काम करावं अशी मागणी आता येथील वाहन चालक करताना पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन राजेश सोबत गजानन वाणी, लोकशाही मराठी, हिंगोली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।